मला देखील वडिलांबद्दल जरा दोन शब्द बोलायचे आहेत. संधी मिळाली आज तर. टिळकर सरांना आज फादर्स डे निमित्त आपल्याकडून आपण इथे सन्मानित करूया. जोरदार टाळ्या. टाळ्या जोरात वाजल्या तर पटकन फोटो मिळतील. माझ्या वडील ॲक्च्युली ऊसतोड कामगार होते. तर मी शाळा शिकायचो मावशीकडे. तर त्याच्यानंतर माझी 10वी झाली. 10वीनंतर मी ITIला ॲडमिशन घेतलं. तर ITIला ॲडमिशन घेतल्यानंतर मी वडिलांना सांगितलं की मला तिकडे ते क्लायमेट काही जमत नाही, मी काही जाणार नाही तिकडे, मला मी सारखा आजारी पडतो वगैरे, म्हणजे कारण गाव सोडून जायचं नाही म्हणून असं काहीतरी कारण सांगायचं आणि मी जात नव्हतो. तर वडिलांचा एक शब्द माझ्या मनाला असा लागला की त्यांनी सांगितलं, तू आजारी पडलास ठीक आहे, तू जा, तुझ्या अंगावर मांस नाही राहिलं तरी चालेल, तुझे हाडं जरी परत आले तरी चालेल, पण तू शिक, कारण माझं आयुष्य ऊस तोडण्यात गेलेलं आहे, तर मला तुझं आयुष्य तसं नाही बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी मी जिद्द धरली, ITIला फर्स्ट इयरला फर्स्ट आलो, सेकंड इयरला फर्स्ट आलो आणि माझा तिथे त्याच्यानंतर मी अप्रेंटिसशिप वगैरे केली आणि आज मुकुंदमध्ये 30 वर्ष झाली मी सर्व्हिस करतो आहे. हे सगळं क्रेडिट जातं माझ्या वडिलांना. थँक्यू बाबा, थँक्यू दादा.